अखेर पुसेगावकरांचा निर्धार फळाला. रखडलेल्या महामार्गाच्या कामाला ग्रामस्थांचा स्वबळावर प्रारंभ. पुसेगाव तालुका खटाव येथे 4 वर्षांपासून रखडलेल्या सातारा मसवड टेंभुर्णी लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या पुसेगाव भागातील रस्त्याचे काम अखेर ग्रामस्थांच्या स्वबळावर सोमवारी सुरू झाले आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता मारुती मंदिरासमोर सर्वपक्षीय नेते आणि ग्रामस्थांनी रखडलेल्या रस्त्याच्या कामाविरोधात जाहीर रस्ता रोको आंदोलन छेडताच प्रशासन आणि कंपनीला जाग आली. 2 तासापर्यंत वाहतूक ठप्प राहिली, परंतु अखेर ग्रामस्थांच्या दबावामुळे कामाला सुरुवात झाली. राग, संताप आणि निर्धार या तिन्हींचा संगम असलेले हे आंदोलन पुसेगावकरांनी करून दाखवले असेच म्हणावे लागेल. ग्रामस्थांनी कोणताही मोबदला न घेता स्वतःहून आपली मालकीची कोट्यवधी रुपयांची जागा जेसीबीने मोकळी करून दिली. गावाच्या विकासासाठी देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष रणधीर जाधव, शेखर जाधव, सचिन विक्रम जाधव, माजी प्राचार्य TN जाधव, कुमार जाधव यांच्यासह अनेक नागरिकांनी मनाचा मोठेपणा दाखवला. गेल्या काही वर्षात या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले होते. दिवाळीत तर पुसेगावात प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने लोकांचा संताप शिगेला पोहोचला होता. अखेर ग्रामस्थांच्या असंतोषाचा स्फोट झाला आणि आंदोलनानंतर प्रशासनाला पावले उचलावी लागली. आमदार महेश शिंदे यांच्यासह रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता सौ घोडके यांनी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टमध्ये बाधित ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन 10 डिसेंबरपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहतूक व्यवस्थापन कुशलतेने हाताळत प्रवाशांना दिलासा दिला. आम्ही पाडून देतो तुम्हाला, देत नाही असं काय नाही म्हणणं नाही. आमचं होणार फक्त खर्च द्या, प्रश्न मिटला. ठीक आहे बघू काय करायचं. ठीक आहे चला. चला नाही असू द्या कळलंय काय असेल ते देतो. कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढा, अन्यथा आंदोलन करणार, मनसेचा इशारा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोरेगाव तालुकाध्यक्ष सागर संभाजी बर्गे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सायंकाळी 5 वाजता प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी व पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात कोरेगाव शहरातील ऊस वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या गंभीर वाहतूक कोंडीबाबत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा मनसेच्या स्टाईलमध्ये तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग, खंडाळा शिरोळ राज्यमार्ग तसेच जिहेकटापूर ते खेड नांदगिरी हा जिल्हा मार्ग या तिन्ही प्रमुख रस्त्यांचे क्रॉसिंग कोरेगाव शहरातून होत असल्याने येथे सतत वाहतूक कोंडी निर्माण होते. दिवस रात्र साखर कारखान्यांची ऊस वाहतूक सुरू असल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळकरी मुले, रुग्णवाहिका आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यातील शहर वाहतूक नियंत्रण शाखेत पूर्वी 6 कर्मचारी कार्यरत होते, परंतु सध्या केवळ 4च पोलीस कर्मचारी नेमण्यात आले असून सुट्ट्या, रात्रगस्त आणि इतर कारणांमुळे प्रत्यक्षात फक्त 2च कर्मचारी महामार्गावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी अधिक तीव्र झाली आहे. गेल्या वर्षी तत्कालीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी वाहतूक शाखेतून 10 कर्मचारी कोरेगावात नेमण्याचे आदेश दिले होते. मात्र यंदा तो निर्णय थंड्या बस्त्यात गेला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना या गंभीर परिस्थितीची अद्याप कल्पना नसल्याचे बर्गे यांनी नमूद केले. याशिवाय विविध साखर कारखाने, नागरी सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था तसेच खासगी फायनान्स कंपन्यांनी महामार्गालगत पार्किंगसाठी रस्त्यावर कब्जा केला आहे. या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीचा गोंधळ अधिक वाढला असून नागरिकांचा त्रास असह्य झाला आहे. सोमवारी आणि गुरुवार या दिवशी आठवडा बाजार भरत असल्याने परिस्थिती आणखीनच गंभीर होते. त्यामुळे या 2 दिवसात ऊस वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी मनसेने केली आहे. आमच्या मागणीकडे 4 दिवसात गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करण्यात आली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शैलीत राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी महसूल आणि पोलीस प्रशासनावर राहील असा इशारा बर्गे यांनी दिला आहे. एखाद्या माझ्यासमोर एखादा पाय नाही काढलं असून जाईल, पण लय त्रास माणसाला लय होत्या. आणि त्यात काय झालं महत्वाचं की गाडीसाठीच बोलवलंय, काय त्याच्या उपाययोजना काय करता येते हेच नाही. ट्रॅफिक एसपी साहेब ना शेखर त्यांनी 4 माणसं आपला 8 माणसं दिली की बाबा रस्त्याचं प्रपोजल. आता 2 जण होते तिथून दिले घेतले सांगितलं ना पीआर काढून दिलं पीआर. माणसं हां
बाबा 8 माणसं तुम्ही ठेवा, प्रत्येक ठिकाणी 2-2 ठिकाणी. पण आता झाले 2च जण आहे. कारण माझ्या समोर झालं तर एकाच पाय पाहिजे तर मी त्याला पाटील हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट केला. म्हणजे काय नुसतं त्याला कोण बघत नुसतं त्या वैसे करत, पण तो रस्ता पण एवढा ह्याच्यावर साखळी पुलावर झाला, खड्डा पडलाय, राहिली जर एखादी पडली ना तर कमीत कमी 8-10 तास ट्रॉफिक झालाय. ठीक आहे. गोगावलेवाडी रेल्वे मार्गावरील मृत्यू प्रकरणात खळबळ, हत्या झाल्याचा संशय. पारधी समाजाचा 17 नोव्हेंबरला आमरण उपोषणाचा इशारा. कोरेगाव तालुक्यातील गोडसेवाडी परिसरात पुणे मिरज रेल्वे मार्गावर गोगावलेवाडी हद्दीत किरण आशीर्वाद पवार या फाशीवादी समाजातील युवकाचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृत्यू अपघाती नसून हत्या झाल्याची दाट शक्यता असल्याचे लोकनेते विश्वास मोरे यांनी स्पष्ट केले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोमवारी दुपारी 4 वाजता विश्वास मोरे यांच्या नेतृत्वाखाली पारधी समाजातील युवक, युवती आणि समाज बांधवांनी कोरेगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी मृत किरण पवार यांची पत्नी अर्चना यांनी सांगितले की माझ्या पतीची हत्या करण्यात आली आहे. विवस्त्र अवस्थेत त्यांचा मृतदेह रेल्वे मार्गावर टाकण्यात आला. ते रात्री जेवणासाठी जात असताना हा प्रकार घडला. त्यांच्या पश्चात 5 लहान मुले असून त्यांचे भवितव्य अंधारात गेले आहे असे त्या म्हणाल्या. विश्वास मोरे यांनी या घटनेची चौकशी रेल्वे चालकासह संबंधित सर्वांवर करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास 17 नोव्हेंबर रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारधी समाज आमरण उपोषण करणार आहे. या संदर्भात विश्वास मोरे यांनी रहमतपूर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना देखील निवेदन सादर केले आहे. मी त्यांचा विश्वास मोरे, कालची तारीख 9 तारीख, त्यावेळेस मला किरण पवार त्याच्या वडिलांचा फोन आला की दादा असं असं झालंय, लवकर या. त्याच्या मामाचा फोन झाला. त्यावेळेस मी तात्काळ आलो. पोलीस थांबले होते, रेल्वे पोलीस सर्वजण होते आणि माझा सर्व पारधी बांधव होता. म्हणायचं तात्पर्य एकच आहे, आत्ताच मयत व्यक्तीची पत्नी व मयत व्यक्तीची आई यांच्या तोंडून पाटील, सरपंच व काही असतील तिथले त्यांचा धाक होता या पारधी समाजावर. त्या किरणला मारहाण करत होती, डांबून ठेवत होती. काल सकाळी 7च्या टायमिंगला किरण पवार हा पावटा आणाय गेला कालवणासाठी आणि त्याच्यावर वाच ठेवला असेल ह्या गावगुंडांनी. मी प्यांतर म्हणून सांगतो, असली भले भले गावगुंडे मी नागडे उघडी केली. आज हा माझा गरीब कुटुंब पारधी समाजाचा आज ह्या किरण पवारला रेल्वेच्या खाली ढकलून द्यायच्या अगोदर मारहाण केलेली आहे. त्याला नागडा उघडा केला आणि नंतर रेल्वेचं टायमिंग बघून त्याला रेल्वे खाली ढकलण्यात आले असा माझा आरोप व त्याच्या कुटुंबांचा आरोप आहे. माझी एकच इच्छा आहे त्यानंतर विश्वास मोरेची, जे मयत व्यक्तीच्या पत्नीकडनं आणि आईकडनं जे गावातले कोण पटेल असेल त्यांची नावं कळाली. आता DYSP मॅडमला निवेदन देऊन आलोय. 16 तारखेपर्यंत जर मयत व्यक्तीच्या पत्नीने आणि आईने जी नावं सांगितली व काही ठराविक असतील त्याला मारण्यात, त्यांना त्वरित अटक न केल्यास दिनांक 17 तारखेला कलेक्टर ऑफिस सातारा इथे त्यागी अर्चना किरण पवार हिचे आमरण उपोषण छेडले आहे. असा एक आरोप आहे पोलिसांवर. तुम्ही भारतीय संविधानानुसार बांधील आहात. जो शिकलेला नाही त्याला वाचून दाखवायचं असतं पहिलं. तो अशिक्षित आहे, त्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, त्याचा डायरेक्ट तुम्ही अंगठा घेऊ शकत नाही. त्यावेळेस मी बाहेर गेलो होतो पोलीस स्टेशनमधनं. नंतर मला कळाला अंगठा घेतला. मग मी थोडी तानातान केली, पुन्हा जबाब बदलला. आज मयताची पत्नी सांगते
माझ्या नवऱ्याला मारून टाकलेलं आहे नागडा उघडा करून. तरी माझी एकच इच्छा आहे, रेल्वे मंत्र्यांनी तात्काळ व SP व कलेक्टर साहेबांनी तात्काळ ह्या कुटुंबाला आर्थिक सहकार्य करावं व आरोपींवर कडकच्या कडक कारवाई करावी. रहमतपूर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. पहिल्या दिवशी एकही उमेदवार अर्ज नाही. डॉक्टर संगमेश कोडे. रहमतपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासन सज्ज झाले आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी सोमवारी दुपारी 4:30 वाजता दिली. नगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून ही प्रक्रिया 17 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्रपणे नामनिर्देशन स्वीकारण्यासाठी टीम नियुक्त करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाने एक खिडकी कक्ष, आचारसंहिता कक्ष तसेच विविध तपासणी पथके तैनात केली आहेत. निवडणुकीसाठी एकूण शहरात 20 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या निवडणुकीत एकूण 15,770 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी 537 दुबार मतदारांची पडताळणी सुरू असून संबंधित BLO यांना दोन्ही ठिकाणपैकी एका ठिकाणीच मतदानाचा अधिकार निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी अर्ज दाखल न झाल्याने राजकीय वातावरण शांत दिसले तरी आगामी काही दिवसात राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत. रहमतपूरकरांचे लक्ष आता पुढील काही दिवसात कोण राजकारणाच्या रिंगणात कोण उतरणार याकडे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी संगमेश कोडे, निवडणूक निर्णय अधिकारी रहमतपूर नगर परिषद. आजपासून म्हणजे 10 तारखेपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. तर त्यासाठी नगर परिषद रहमतपूर येथे जो हॉल आहे तिथे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जात आहेत. नगर परिषदमध्ये आपण एंट्री केल्यानंतर आपण प्रत्येक वार्डसाठी एक सेपरेट टेबल तयार केलेला आहे. म्हणजे जे कोणी फॉर्म भरले असेल ज्यांनी ऑनलाईन त्याची प्रिंट घेऊन येतील त्याची प्राथमिक छाननी त्या टेबलवर केली जाईल आणि त्यानंतर फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये स्वीकारण्यात येईल. 10 आपले वार्ड आहेत. प्रत्येक वार्डामध्ये 2-2 जागा आहेत. प्रत्येक वार्डसाठी एक सेपरेट टीम आपण नेमलेली आहे, जेणेकरून उमेदवारांना वेळ लागणार नाही फॉर्म जमा करण्यासाठी आणि तपासून घेण्यासाठी. आपले जे फॉर्म आहेत ते नॉमिनेशन फॉर्म सुरुवातीला आपल्याला ऑनलाईन भरायचे आहेत. आपण स्वतःच्या मोबाईलवरती किंवा स्वतःचं लॉग इन करून आपल्या घरी किंवा सेतू केंद्रात किंवा कुठंही ऑनलाईन आपण आपला फॉर्म भरू शकता. त्याची भरल्यानंतर त्याची प्रिंट आपल्याला काढायची आहे. त्याच्यावरती स्वाक्षरी करून तो फॉर्म आपल्याला सर्व कागदपत्रांसह इथं जमा करायचा आहे. 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत, रोज 11 ते 3, 17 तारखेला शेवटची तारीख आहे. दुपारी 3 वाजता नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची कालावधी संपणार आहे. तर जे इच्छुक आहेत आणि ज्यांना अडचणी असतील त्यांनी संपर्क साधला इथं कार्यालयात, की ज्यामध्ये आपल्याला काही अडचणी असतील, काही शंका विचारायच्या असतील तर त्याचं शंका निरसन देखील प्रत्येक वार्डने हे आपण टेबल बसवलेला आहे. त्या ठिकाणी कर्मचारी आहेत ते आपलं शंका निरसन देखील करतील. धन्यवाद.